बीड जिल्ह्याचं वातावरण दूषित झालेलं आहे। बीड जिल्ह्याचा सामाजिक सलोखा पूर्णपणे बिघडलेला आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। ओबीसी महायलगारच्या नावाखाली हाकेला बीड जिल्ह्यामध्ये जाणीवपूर्वक फिरवलं जातंय आणि हाकेला फिरवणारे बीड जिल्ह्यातील दोन्ही मुंडे हे त्या सगळ्या सभेचं नियोजन आयोजन कार्यकर्ते पुरवण्याचं काम करतायत। या दोन्ही मुंडे यांनी बीड जिल्ह्याचा सामाजिक सलोखा पूर्णपणे बिघडून टाकलेला आहे आणि प्रत्येक सभेच्या आधी बॅनरचा इश्यू क्रिएट करायचा, मग त्याआडून मोठा स्टंट करायचा, कायदा व सुव्यवस्था पोलिसांना वेठीस धरायचं। जर का बीड जिल्ह्यात दंगल झाली तर हाकेला या ठिकाणी बळ देणारे दोन्ही मुंडे जबाबदार असतील असा आमचा थेट या ठिकाणी आरोप आहे। त्यांनी या ठिकाणी ट्रॅपमध्ये अडकू नये। बीड जिल्ह्यातील मराठा असेल, ओबीसी असेल, दलित असेल, मुस्लिम असेल यांच्यात विभाजन करू नये आणि पोलीस अधीक्षक यांना सुद्धा आमची मागणी आहे की भोगलवाडी प्रकरण जे आहे ते ताजं होतं, आता पुन्हा गेवराईमध्ये पुन्हा बॅनरचा इश्यू क्रिएट झालाय। वारंवार कायदा व सुव्यवस्था बिघडणाऱ्या हाकेंना बीडमध्ये त्या ठिकाणी येऊ देऊ नये, त्यांना हद्दपार करावं असं सुद्धा पोलीस अधीक्षक यांना आमचं आव्हान आहे आणि दोन्ही मुंडेंना आम्ही आव्हान करतोय की अशा पद्धतीने ताकद देणं चुकीचं आहे। तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा लोकनेते म्हणून आहे।